नमस्कार. माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो, त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि शेअरही करा. थंबनेलवरून विषय तुमच्या लक्षात आलाच असेल की जर एखाद्या व्यक्तीला अटक झाली तर त्याने नेमकं काय करायचंय, त्याने घाबरून जायचं नाहीये. तर मित्रांनो, आपण आज हे डिटेलच पाहणार आहोत की काय काय राईट्स आहेत की ज्या एखाद्या व्यक्तीला राजकीय दबावाखाली समजा अटक होत असेल किंवा एखाद्या खोट्या गुन्ह्यात होत असेल किंवा एखाद्या कसल्याही किरकोळ गुन्ह्यात किंवा गुन्ह्यात होत असेल, तर या सगळ्यांच्या बाबतीत काय त्याला मूलभूत अधिकार हे दिलेले आहेत. संविधानाने काय मूलभूत अधिकार दिले? पहिला अधिकार दिलेला आहे CRPC कलम 50 नुसार. अटक करायला आलेल्या पोलीस अधिकाऱ्याने त्याला हे सांगणं गरजेचं आहे की त्याने काय गुन्हा केलाय आणि त्याला कायदेशीर काय बाबी आहेत, त्याच्या सपोर्टिंगच्या बाजू काय आहेत, तर हे त्याला सांगणं अनिवार्य आहे. अन्यथा त्या पोलीस अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो. दुसरी गोष्ट, त्याला अटक केल्यानंतर तात्काळ लवकरात लवकर म्हणजे 2, 4, 5 तासाच्या आतमध्ये त्याचे घरची काही लोक असतील, आई वडील असतील, बहीण भाऊ असतील किंवा नातेवाईक असतील किंवा मित्र संबंधी कोण असतील, शेजारी वगैरे, यांना कळवणं खूप गरजेचं आहे की अशा अशा व्यक्तीला तुमच्या अटक झालेली आहे. तिसरी गोष्ट, त्याला त्याचा स्वतःचा बचाव करण्यासाठी म्हणजे CRPC कलम 38 नुसार त्याला त्याचा बचाव करण्यासाठी तो वकिलाशी भेटू शकतो, तिथे वकिलाशी सल्लामत करू शकतो किंवा त्याच्या पसंतीचा वकील देण्याचा अधिकार त्याला या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यानंतर CRPC 57 नुसार आणि CRPC 54 नुसार, आता CRPC 54 नुसार काय दिलेलं आहे त्याला, समजा त्याला अटक करताना जर काही दुखापत झाली असेल किंवा काही जखमा झाल्या असतील तर त्याचं मेडिकल करणं गरजेचं आहे, कंपल्सरी. किंवा दुसरी गोष्ट, त्याला काही त्याची तब्येत खराब आहे का किंवा त्याला कुठले आजार आहेत का किंवा त्याला काही त्रास होतोय का, ह्या सगळ्या गोष्टीचं वैद्यकीय तपासणी करणे हे खूप गरजेचं आहे अटक करत असताना. त्याच्यानंतर मित्रांनो, CRPC 57 नुसार 24 तासाच्या आतमध्ये त्याला मॅजिस्ट्रेट समोर हजर करणं गरजेचं असतं. जर कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे जर झालं तर ते अटक अवैध असं अटक धरून त्या अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल होऊ शकतो. त्याच्यामुळे कलम 57 नुसार त्याला 24 तासाच्या आत मॅजिस्ट्रेट समोर हजर करणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळा काय होतं की पोलीस स्टेशनमध्ये अटक केल्यानंतर त्याला काय केलं जातं, तिथं टॉर्चर केलं जातं, दबाव आणला जातो, सक्ती केली जाते किंवा स्वतःच्या तोंडातून गुन्हा कबूल केला जातो. तर तिथे एक त्याला अधिकार दिलेला आहे, राईट टू सायलेन्स, म्हणजे गप्प राहण्याचा अधिकार, की त्याला तुम्ही तिथं सक्ती करू शकत नाही की तूच हा गुन्हा केलाय म्हणून सांग किंवा तूच असं असं केलंय म्हणून सांग. पण जरी त्याने तिथं कबूल केलं तरी त्याला कोर्टामध्ये ते ग्राह्य धरलं जात नाही. त्याला बिलकुल कसल्याही पद्धतीचा कायदेशीर आधार हा नाहीये. या अधिकाराला म्हणतात कलम 20 राईट टू सायलेन्स. आता इथं जर या सगळ्या गोष्टींमध्ये त्याला अटक करण्याच्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक त्याला व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि अटक करताना हे जे का दिलेले आहेत हे अधिकार, अटक करताना त्याच्यावर अन्याय होऊ नये किंवा मानवाधिकारानुसार त्याच्यावर कुठला पोलीस यंत्रणेने कुठला दबाव आणू नये किंवा काही करू नये. जर तसं पोलीस करत असतील तर तो मानवाधिकार कडे कंप्लेंट करू शकतात. म्हणजे जे मानवाधिकाराचं आपलं राईट टू ह्युमन राईट्स, म्हणजे फंडामेंटल जे राईट्स आहेत, मूलभूत हक्क जे आहेत, हे सगळे त्याचं मुंबईला ऑफिस आहे, त्या ठिकाणी ते मेल करू शकतात, त्या ठिकाणी पत्राने कळू शकतात, स्वतः जाऊन भेटू शकतात. ब्रिटिश स्टेशनच्या म्हणजे आपले जे छत्रपती शिवाजी टर्मिनस आहे तिथेच ऑफिस आहे हे मानवी अधिकाराचं. पण जास्त जुन्या केस या ठिकाणी म्हणजे 1 वर्षापेक्षा जुन्या केस घेतल्या जात नाही. त्याच्यामुळं हे जे अधिकार दिलेले आहेत की त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर कुठली गदा येऊ नये किंवा त्याला पोलिसांनी त्याचा कोठडी छळ करू नये किंवा त्याला कुठल्याही पद्धतीचं टॉर्चर होऊ नये, त्याच्या स्वातंत्र्यावर कुठलीही दगा येऊ नये, म्हणून हे अधिकार दिले आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला जे अधिकार दिलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही अटक झाल्यानंतर बरीच लोक घाबरतात, त्यांना काय करावं सुचत नाही. कारण काही लोक शिकलेले असतात,
पूर्वी बघा गावामध्ये 1-2च पोलीस यायचे, त्यावेळी लोकांना वाटायचे पोलीस आले पोलीस आले, पूर्ण गावभर व्हायचं, लोक घाबरायचे सुद्धा. पण आज सुद्धा अशी परिस्थिती आहे की बऱ्याच लोकांना याच्यातले आपले राईट्स माहीत नसतात, त्याचा पुढचा माणूस फायदा घेतो. त्याच्यामुळे तुम्ही तिथं अटक केल्यानंतर घाबरू नका. तुमचे जे अधिकार आहेत तुम्हाला कोणी त्याच्यापासून दूर करू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही तिथं ठणकून बोला, म्हणजे पोलिसांना सुद्धा कळेल की यांना कायद्याची माहिती आहे. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.